डोंबिवली पूर्वेकडील शिवबंदर स्मशानभूमीची दुरवस्था झाली होती। गळके छपरे असल्याने तसेच अस्वच्छता असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांचे गैरसोय होत होते। त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते। या स्मशानभूमीची डागडुजी करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होते। याबाबत डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी या स्मशानभूमीचे शोभेचे सुशोभीकरण करण्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाल्याचा, स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम देखील सुरू करण्यात आले होते। मात्र पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या कामात विलंब झालाय। पावसाने उघडदीप देताच लवकरात हे काम पूर्ण होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले। डोंबिवली पूर्वेला असलेली ही शिवमंदिर स्मशानभूमी, या स्मशानभूमीवर अंत्यविधीसाठी अतिशय प्रचंड लोड असतो। म्हणजे डोंबिवली पश्चिम असेल, डोंबिवली पूर्व ग्रामीण भाग असेल, अंत्यविधीसाठी इथे लोक येत असतात। तिथे अतिशय चांगल्या प्रकारची महापालिकेच्या माध्यमातून सोय असल्यामुळे इथे जास्तीत जास्त अंत्यविधीसाठी लोक येत असतात। काही वेळेला जी पत्र खराब झालेली होती त्याच्यामुळे डागडुजीचं काम चालू होतं, पण पावसाळ्याच्या अभावी डागडुजीचं काम थोडंसं थांबलं गेलं। आताही प्रशासनाच्या माध्यमातून आपण वारंवार तक्रार करून या 5 कोटी रुपयाचा निधीचा 5 कोटी निधीचं आपण आता हे सुशोभीकरणाचं काम आपण चालू करणार आहोत। ते नवरात्र उत्सवाच्या नंतर काम चालू होईल आणि त्यामुळे लोकांना इथे चांगली सुशोभीकरण झालेली स्मशानभूमी दिसून येईल।